नमस्ते मित्रांनो. एक नवीन अहवाल माझ्या वाचण्यात आला की तुम्हाला निवृत्तीनंतर किती रुपयाची गरज पडेल. तर प्रत्येकाचे आकडे वेगवेगळे आहेत, कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाला लागणारा खर्च वेगळा. पण ऑन ॲन ॲव्हरेज भारतातल्या एखाद्या व्यक्तीला निवृत्तीनंतर साधारण 1 ते 1.5 कोटीच्या आसपास रक्कम लागण्याची शक्यता आहे. आता काही जणांना वाटेल की ही रक्कम खूप जास्त आहे, पण त्यामध्ये बेसिकली 2-4 गोष्टींचा विचार नीट करणं गरजेचं आहे. एक पहिली गोष्ट महागाई, आणि महागाई दरानुसार ॲक्च्युअल तुम्हाला हे लक्षात यावं लागेल की बाबा मला महागाईनुसार काही गोष्टी गरजेच्या आहेत, आणि तो महागाई दरानुसार जसं जसं माझी रिटायरमेंट वाढेल तसं तसं मला परत मिळणारी रक्कमही वाढवत जावी लागेल. ही एक पहिली गोष्ट. म्हणजे 6% महागाई दर आहे, तर 6%प्रमाणे म्हणजे मला 50,000 मिळत असतील तर त्याच्या पुढच्या वर्षी 53,000 मिळाले पाहिजेत, त्याच्या पुढच्या वर्षी 58,000 मिळाले पाहिजेत, असे 6%नी ते वाढवत जायला पाहिजेत. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आयुर्मान वाढत चाललंय. म्हणजे मी निवृत्त जर 60 वयाला झालो तर पूर्वी 70-75 पर्यंत माणसं जगत होती. आता आपल्याला तयारी 85 ते 90 पर्यंतची करावी लागेल. त्यामुळं काम बंद केल्यानंतर पुढच्या 30 वर्षाची तयारी करणं गरजेचं पडणार, आणि त्यामुळं निवृत्तीनंतर पैशाची जास्त गरज पडेल, जास्त पैशाची गरज पडेल. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे वैद्यकीय खर्चात वाढ. महागाई दर तर वाढतोय 6%नी, पण वैद्यकीय खर्चाची जी वाढ आहे ती मात्र 14%नी 15%नी वाढतीये. तिथलं इन्फ्लेशन 14-15% आहे. हे एक सगळ्यात मोठा त्यातला हर्डल आहे. आणि आजारी पडण्याचं प्रमाणही वय वाढल्यानंतर जास्त असणार आहे, त्यामुळं म्हातारपणी जास्त मेडिकल एक्सपेन्सेस लागणार आहेत. ही एक गोष्ट आहे. तर याच्यावर एक उपाय आहे, तो म्हणजे 1 ते 1.5 कोटीच्या आसपासची रक्कम तुमच्याकडे असली पाहिजे. आणि ती 1 ते 1.5 कोटीची रक्कम अचानक तर तयार होणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही SIP तयारी करू शकता. तर SIP तयारी करायची असेल तर तुम्ही आजपासून 25,000 15 वर्ष भरत गेला तर ती 1 कोटीच्या आसपास तयार होईल. पण याच्यामध्ये जर तुम्हाला एवढी मोठी रक्कम अवघड वाटत असेल तर तुम्ही 15,000नी चालू करा, आणि तुमचा पगार वाढतो तशी दरवर्षी 5 ते 10%नी टॉपअप SIP करा. म्हणजेच दरवर्षी तुम्ही 5% किंवा 10% रक्कम SIP मधली वाढवत जावा, आणि त्या पद्धतीने तुमची SIPची रक्कमेनुसार तुम्हाला त्यावेळी एक ठराविक रक्कम 1 ते 1.5 कोटी रुपये जमा होतील. ज्यावेळी ते 1 ते 1.5 कोटी रुपये जमा होतील त्यावेळी मात्र तुम्ही त्याच्यातनं SWP म्हणजे SIPच्या विरुद्ध बाजू, की SIP मध्ये आपण पैसे भरतो आणि SWP मध्ये त्यातनं पैसे काढत राहतो. तर दर महिन्याला एक ठराविक रक्कम 50,000, 1 कोटी जमा झाले तर 50,000 घ्यायला चालू करा. त्याच्या पुढच्या वर्षी परत टॉपअप पद्धतीने जशी SIP केली तशी टॉपअप SWP म्हणजे 6% वाढवत जायची. म्हणजे 50चे 53,000 करायचे, 53चे 58,000 करायचे, असा हळूहळू रक्कम वाढवत जावा. कारण महागाई दरानुसार तुम्हाला ती मुवमेंट होऊन जाईल, आणि ॲटोमॅटिकली तुम्हाला आत्ता वाटेल की 50,000 एवढे जास्त लागणार का, पण जर आज तुमचा खर्च 20,000 असेल तर महागाई दरानुसार 12 वर्षांनी तो 20चा 40,000 होणार आहे, आणि 25 वर्षानंतर तो 40चा 50-55,000 होणार आहे. त्यामुळं या दृष्टीने जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला हे SWP हा पद्धत लक्षात घ्यावी लागेल, महागाई ही लक्षात घ्यावी लागेल, वाढतं आयुर्मान लक्षात घ्यावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला मेडिकल एक्सपेन्स वाढत चाललाय तेही लक्षात घ्यावं लागेल, आणि त्याच्या अगेन्स्ट 1 ते 1.5 कोटी रुपये जमा असले पाहिजेत. आणि 1 ते 1.5 कोटी रुपयामध्ये या पद्धतीने तुम्ही त्याचं नियोजन करू शकता. आणि ह्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठलीही जादाची माहिती हवी असेल, किंवा हे आपण कसं करू शकतो ह्याचं जर नियोजन हवं असेल तर तुम्ही आमच्याकडे नवजीवन वेल्थला नक्कीच व्हिजिट करा. आपण त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन्स देऊ शकतो. व्यवस्थित कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन दिल्यावर तुम्हाला त्याचा अंदाज येईल की हां खरंच एवढी रक्कम लागणार आहे, आणि ती अचीव करण्यासाठी काय आयडिया वापरायची तेही मी तुम्हाला सांगू शकतो. जर तुम्ही अर्ली एजमध्ये आला, समजा 20 ते 25-30 वयाच्या आतच, तर तुम्हाला यदा कदाचित 4-5 हजार रुपयामध्येच तुमचं निवृत्तीचं नियोजन दर महिन्याच्या ह्याच्यातनं करता येऊ शकतं. तर नक्कीच आपण भेटूया आणि याच्या रिलेटेड रिटायरमेंटचं काम करूया. थँक्यू.